नमस्कार मित्रांनो, पवित्र पोर्टल वरून उच्च न्यायालयानं शिक्षण विभागाला फटकारलेलं आहे. आणि ती बातमी काय आहे, कशा संदर्भात फटकारलेलं आहे आणि पवित्र पोर्टल शिक्षक भरतीवरती माननीय जस्टिस घुगे साहेबांनी सुद्धा क्वेश्चन मार्क उपस्थित केलेला आहे की भरती वेळेवरती न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान एवढंच महत्वाचा विषय नसून शिक्षकांचे सुद्धा जबरदस्त हाल होतात आहे. आणि म्हणून कुठून तरी संस्था वाट बघून डायरेक्ट थेट नियुक्ती करत आहेत, पवित्र पोर्टलला बगल देत. आणि अशा जवळपास 100 याचिकांची सुनावणी केली तरी सुद्धा काही शिक्षण अधिकारी, शिक्षण EI असतील, EO असतील, त्यांच्या लक्षात का येत नाहीये. त्यांनी पवित्र पोर्टलचे धडे घेणं गरजेचं आहे अशा शब्दात डायरेक्ट जस्टिस माननीय घुगे साहेबांनी पोर्टल शिक्षक भरती संदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनाच सुनावलेला आहे. विषय काय आहे तो समजून घेऊया आणि याचा जो परिणाम आहे तो कसा होतोय तेही तितकंच गरजेचं आहे. जर अशी बॅकडोर एंट्री कोर्टाने जर सुरक्षित केली तर मात्र बाकीच्यांनी करायचं काय. आणि जो हा आदर्श आहे, जो हा निकाल आहे, त्याच्याच पद्धतीने उद्या येणाऱ्या काळामध्ये भरतीला उशीर झाला, पोर्टल भरतीला ऑलरेडी होताना दिसतच आहे, तर मात्र बऱ्याच संस्था करतील अशी शंका मनामध्ये येतेच. कारण तसं होताना दिसतंय. कितीतरी संस्था आहेत नाशिक साईडला, विशेषतः आमच्या निदर्शनास आलेल्या, आमच्या टीमच्या निदर्शनास आलेल्या, त्याच्यामध्ये अशाच पद्धतीने भरती चालू आहे. प्रथमतः विषय समजून घेऊया आणि याच्यामध्ये आपलं दायित्व काय असू शकतं आणि भरतीवरती काय परिणाम होणार आहे. आणि खरंच पोर्टल शिक्षक भरती जे काही म्हणत होते पोर्टल बंद करून डायरेक्ट शिक्षक भरती करा, याच्यामध्ये काय तथ्य होतं का, याच्यावरती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवायचं आहे. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करायचं आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि हो, आपलं 1,00,000 सबस्क्राईब वरचं ध्येय विसरायचं नाहीये, कारण पोर्टल भरतीचा लढा हा चालूच राहणार आहे. जर आपण लढलो नाही, पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू करण्यासाठी अगदी बेसिक मध्ये बोलायचं झालं तर मात्र असे किती जजमेंट येतील आणि किती जागा ब्लॉक होतील आणि वाट बघणारे मात्र वाटच बघत राहतील आणि त्यांची वाटच लागेल, हे मात्र वास्तव दिसतंय. मित्रांनो, विषयाला सुरुवात करूया. पवित्र पोर्टलवरून उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाला फटकारला आहे. आता विषय काय होता. पवित्र पोर्टल हे राज्य सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा एक भाग असून जिल्हा परिषद व महानगरपालिका शाळांसाठी ऑनलाईन शिक्षक भरती हाताळण्यासाठी सुरू करण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये काय होतं, मुंबई उच्च न्यायालयामध्ये याच्या संदर्भात ही सुनावणी झाली. योग्य प्रकारे कार्यान्वित नसलेल्या राज्य सरकारच्या पवित्र पोर्टल ऐवजी थेट शिक्षण संस्थांनी केलेल्या शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्यावरून, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, कोर्टाला सुद्धा म्हणायचं आहे की पवित्र पोर्टलचे जे काही कार्यवाही आहे, भरती आहे, ती योग्य प्रकारे होत नाही आणि त्याचमुळे उमेदवारांना कोर्टामध्ये आव्हान द्यावं लागतंय. तर त्याच्यानुसार थेट शिक्षण संस्थांनी केलेल्या शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्यावरून उच्च न्यायालयाने शनिवारी राज्याच्या शिक्षण विभागाला फटकारले. आता लक्षात घ्या काय होतंय की संस्था चालक काय करतात, ते पोर्टलवरून लवकर शिक्षक मिळत नाहीत. 2017 पासून भरती बंद आहे. 23 सप्टेंबर 2016 रोजी पवित्र पोर्टलचं म्हणजे नोटिफिकेशन आलं की इथून पुढे राज्यामध्ये पोर्टलद्वारे भरती होईल. त्याच्यानंतर आपण पाहतो की डिसेंबर 2017 परीक्षा झाली. 8 वर्ष होऊन गेली तरी अजून ती भरती संपलेली नाही आणि त्याच्या माध्यमातून केवळ 12,500 शिक्षक भरण्यात आले. बघा, लक्षात घ्या, 2017 पासूनचा हा इतिहास आहे. त्यानंतर 2022 ची भरती पूर्ण झाली. त्याच्यामध्ये जरी 32,000 शिक्षकांची भरती झाली असती तर वास्तविक पाहता तेच उमेदवार रिपीट झाल्यामुळे केवळ 21,000 शिक्षक ऑन रोल रुजू झालेले आहेत. आणि आज 2025 स्टेट शिक्षक भरतीची परीक्षा झालेली आहे. पोर्टल कधी सुरू होईल, त्या शिक्षकांना कधी नियुक्ती होईल, याचा कोणताही ताळ नाही. शालेय शिक्षण विभागाकडे खरंच नाहीये. मग जे विद्यार्थी आहेत त्यांचं नुकसान होतं. अशा वेळी संस्था काय करतात की खाजगी शिक्षकांना खाजगी भरती सुरू करतात, ऍड देतात वगैरे. परंतु त्यांना जेव्हा शालार तयारी काढायची वेळ येते, त्यांचं अप्रुव्हल देण्याची वेळ येते, तेव्हा मात्र शिक्षणाधिकारी आणि
जे काही विस्तार अधिकारी आहेत त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही अशा देऊ नका, अशा नियुक्त्या देऊ नका. त्याच्यामुळे मात्र पुन्हा एकदा कोर्टात त्यांना यावं लागतं आणि अशा जवळपास 100 याचिका उच्च न्यायालयाकडे आल्या होत्या. तुमच्या हे लक्षात येते का? हा जो विषय आहे तो इतका गंभीर आहे की शासनाने दरवर्षी शिक्षक भरतीची परीक्षा घ्यायला हवी आणि जसं पॉसिबल होईल जेवढ्या जागा असतील तेवढ्या जागा भरून पुढच्या वर्षी पुन्हा एकदा शिक्षक भरतीची परीक्षा घेणं गरजेचं आहे. अन्यथा पोर्टल बंद करा हे म्हणतात, त्यात काही चुकीचंच नाहीये. कारण अशी बॅकडोर एंट्री होत राहील आणि त्यांनी तरी करायचं काय? किती दिवस त्या शिक्षकांना स्वतःच्या खिशातून पैसे द्यायचे? असे बरेच प्रश्न संस्था चालकांचे सुद्धा समोर उभे राहतात आणि ती अशी बॅकडोर एंट्री करतात. जनरली अशा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अशी बॅकडोर एंट्री झालेली आहे आणि त्यांची नियुक्ती सुद्धा होत आहे. ही वास्तविकता आहे. याच्यामध्ये काय करूयात पाहूयात. थेट भरती झालेल्या शिक्षकांच्या नियुक्त्या नियमित करण्याचे 100हून अधिक आदेश देऊनही त्याचा काही उपयोग झाला नसल्याची उद्विग्नताही व्यक्त केलेली आहे. म्हणजे जवळपास ज्यांची थेट भरती झालेली आहे पोर्टल आल्यापासून, जे मी तुम्हाला मगाशी तारीख सांगितली होती 23 सप्टेंबर 2016, तेव्हापासून अशी बरीच थेट भरती झालेली आहे. त्याच्यावरती कोर्टामध्ये गेलेल्या याचिकावरती 100 पेक्षा जास्त आदेश दिलेले आहेत की त्यांना कंटिन्यू करा, परंतु त्यांना अजूनही शालेय शिक्षण विभागाने कंटिन्यू केलेलं नसल्यामुळे पुन्हा एकदा ते कोर्टात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे निराश ही व्यक्त केलेली आहे न्यायाधीशांनी. पवित्र पोर्टलचा वापर कसा करायचा याचे धडे खुद्द राज्याच्या महाधिवक्त्यांनी विविध परस्पर परिसंवादाद्वारे राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. म्हणजे आता हे जे आहे निरीक्षण आहे ते न्यायाधीशांचं आहे की म्हणजे कसा उपयोग करायचा महाधिवक्त्यांनी दिलेले आहेत. तरीही शिक्षणाधिकारी त्याबाबत शिक्षित झालेले नाहीत अशी तोषारेही न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने ओढले. म्हणजे खरंच ह्या अजून शिक्षणाधिकारी शिकले नाहीत की पवित्र पोर्टलद्वारे कशी भरती करावी ही त्यांची खंत आहे. ती त्यांनी फक्त खंतच मांडली नसून तोषारेही ओढलेले आहेत, पण शिक्षण विभागाला सुनावलं सुद्धा आहे. शिक्षकांच्या नियुक्त्यांना मान्यता देण्यास नकार देणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करण्याच्या मागणीवर एक शिक्षक आणि 2 संस्थांनी स्वतंत्र याचिका केल्या आहेत आणि त्याच्यावरतीची सुनावणी होती. मित्रांनो, पवित्र पोर्टल हे राज्य सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा एक भाग असून जिल्हा परिषद व महानगरपालिका शाळांसाठी ऑनलाईन शिक्षक भरती हाताळण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. तथापि हे पोर्टल योग्य प्रकारे कार्यान्वित नाही, तरीही त्याद्वारे नियुक्ती केली नसल्याचे कारण देऊन शिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षकांच्या नियुक्तीला मान्यता दिली जात नसल्याचा आरोप याचिकांमध्ये करण्यात आला आहे. आता हे लक्षात घ्या, इथं जर सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, हेच यांना पाठीशी घालते. असे जे काही कोर्टात जातात, जे काही बॅकडोर एंट्री होते, त्यांचं असं म्हणणं आहे की त्या शिक्षकांना का मान्यता द्या, कारण तुमचं पोर्टलद्वारे वेळेवरती विद्यार्थ्यांना शिक्षक भेटत नाहीत, विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, म्हणून त्या शिक्षकांच्या पर्सनल अप्रुव्हल असतील त्याला सुद्धा मान्यता द्यायला हवी असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता पुढे अजून शिक्षक भरती संदर्भात एक महत्वाचा खुलासा याच्यामध्ये आलेला दिसतो. न्यायालयाने या याचिकांची दखल घेऊन प्रत्येक शिक्षकाला त्याची नियुक्ती मंजूर करून घेण्यासाठी न्यायालयात काय यावे लागते असा प्रश्न केलेला आहे. म्हणजे प्रत्येक शिक्षकाला खरंच म्हणजे प्रत्येक शिक्षक आज न्यायालयात जातोय, काही ना काही चुकीचं होतंय, त्याच्यासाठी न्यायालयात जावं लागतंय आणि त्याच्यामुळे ही खरंच खूप विचित्र पोर्टल भरती आहे. पवित्र तर अजिबातच राहिलेलं नाहीये, ऑलरेडी अपवित्र झालंय. याच्यावरती तर सुद्धा जस्टिस घोगे साहेबांनी खरं तर बोलायला हवं होतं. तसेच पोर्टलद्वारे आतापर्यंत किती शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या हेही स्पष्ट करण्यास सांगितले. आता बघा, अजून 8 दिवस दिलेले आहे सुनावणी नंतरची होण्यासाठी आणि आतापर्यंत किती शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तो सुद्धा डेटा आता कोर्टापुढे मांडायचा आहे. अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या पोर्टलद्वारे न केल्यामुळे त्यांना मंजुरी देण्यात आलेली नाही याची दखल घेऊन हे प्रकरण पूर्ण पीठाकडे पाठवण्याचेही मतही व्यक्त केलेले आहे. पोर्टलद्वारे त्यांना नियुक्त्या केल्या नसल्यामुळे ह्यांना सुद्धा जे काही बॅकडोर एंट्री आहे त्यांना तरी घ्यायला हवं असं डायरेक्ट कोर्टाचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा. न्यायालयाने यावेळी याचिकाकर्त्या शिक्षकांबद्दल सहानुभूती व्यक्त करताना शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश देऊन आणि कारवाई करून आम्ही थकलो आहोत. यामुळे याचिकांद्वारे उपस्थित केलेला मुद्दा लक्षात घेता पवित्र पोर्टल कसे वापरले जावे याबाबत मार्गदर्शक तत्वे काढण्याचा आदेश देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. छान घुगे सरांनी सांगितलेलं आहे. खरंच हे सांगणं गरजेचं आहे. शालेय शिक्षण विभागाला असंच फटकारायला हवं होतं, कारण नुसतं पोर्टल नावाला भरती होते. ऑलरेडी जगाच्या पाठीवरची एकमेव भरती म्हणजे पहिल्यांदा परीक्षा होते आणि नंतर जागा निघतात. हा सगळा गोंधळच खूप विचित्र आहे मित्रांनो.
आणि त्याचमुळे खरंच म्हणजे हे सगळेच आता हतबल आहेत पवित्र पोर्टल पुढे. दरम्यान न्यायालयाने उपरोक्त इशारा दिल्यानंतर अतिरिक्त सरकारी वकील मनीष पावडे यांनी प्रकरण पुन्हा सादर केले. तसेच राज्याची बाजू मांडण्यासाठी एक आठवड्याची मुदत मागितली. त्यानंतर खंडपीठाने पुढील आठवड्यात याचिकेवर सुनावणी ठेवलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं याच्या संदर्भात? शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होती याच्यावरती क्वेश्चन मार्क तर नक्कीच आहे. ती खरंच पारदर्शक होते का याच्यावरती सुद्धा क्वेश्चन मार्क 100% आहे. आजही काही शिक्षक आहेत त्यांना आता पोर्टलद्वारे जरी नियुक्ती मिळाली असली तरी शालार्थ आयडी काढत असताना मात्र त्यांच्याकडून पैशाची मागणी केली जाते. ही वास्तविकता आहे. कितीतरी कंप्लेंट आपल्या फाउंडेशनकडे आलेल्या आहेत. हे असताना सुद्धा वेळेवरती जर शिक्षक भरती झाली तर असा प्रश्न उद्भवणारच नाही. जर त्यांनी पहिल्यांदा जागा दाखवल्यानंतर परीक्षा घेतली आणि त्याच्यानुसार दरवर्षी जर ही ते 2000 आता जी काही 25 घेतली आहे पुढच्या वर्षी घ्यावी, त्याच्या पुढच्या वर्षी घ्यावी, परंतु ते इतकं सोपं यांना करताच आलं नाहीये. मग पवित्र अगदी 2016 पासून जेव्हापासून आलंय आतापर्यंत एवढे अधिकारी आहेत, दिग्गज आहेत, शिक्षण मंत्री होऊन जातात आहे, परंतु त्यांना हे नक्की कशा पद्धतीने वापरावं हे खरंच कळलं नाहीये. आणि त्याच्यामुळे नुकसान फक्त शिक्षकांचं होत नाही की त्याला नोकरी नाही, पण त्या विद्यार्थ्याचं नुकसान होते. त्याचा अधिकार आहे शिक्षण घेण्याचा, मूलभूत अधिकार आहे, संविधानानं त्याला दिलाय, आरटीनं त्याला दिलाय, एनईपीनं त्याला दिलाय आणि त्याचमुळे याच्यावरती क्वेश्चन मार्क आहे. आज असे बरेच शिक्षक आहेत ते बॅकडोर सुद्धा एंट्री करताना दिसतात. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने याच्यातून तरी धडे घ्यावेत, वेळेवरती पोर्टल भरती सुरू करावी. मला तर तुम्हा सर्वांना एकच सांगावं असं वाटतं मित्रांनो, याच्यावरती पोर्टल भरतीचं टाइम टेबल जाहीर करा किंवा त्याच्या संदर्भातला एक साचेबद्ध कार्यक्रम जाहीर करा की कधी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन सुरू होणार, ऍड कधी येणार, तो शिक्षक जॉईन कधी होणार, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आणि नंतर ऍक्च्युअल तो शिकवायला कधी जाणार, ह्याची जी प्रोसेस आहे ती जाहीर करावी. याच्या संदर्भात प्रथमतः मागणी जर कुठली करण्यात यावी तर ना ती ही करायला हवी. मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट सेक्शन मध्ये सर्वांपर्यंत पोहोचवा. असे बरेच मुद्दे आहेत. तुम्हाला मी नेहमी सांगत असते की आपल्याला त्याच्यावरती लढणं गरजेचं आहे आणि म्हणूनच लढावंच लागणार आहे.